याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपण आज आमंत्रित केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास पासलकर यांना। विकासजी, स्वागत आहे आपलं। दोन वेगवेगळ्या विचारधारांचे पक्ष आज महायुतीमध्ये थेट राज्य सरकारमध्ये आहात, मात्र सावरकरांच्या विषयावरून दोन टोकाच्या भूमिका आम्हाला भाजप आणि तुमच्या राष्ट्रवादीच्या पाहायला मिळतात। दुसरीकडे त्याच विचारधारा तुम्ही स्वीकारणार नसाल तर मात्र शेलारांनी दिलेला इशारा राष्ट्रवादी कशा प्रकारे पाहते? विकास पासलकर। नाही, काय आहे की शेवटी आम्ही आज महायुतीमध्ये राज्य सरकारमध्ये एकत्र असणारे तीन पक्ष आहोत आणि भारतीय जनता पार्टीची एक विचारधारा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजितदादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष आमची एक विचारधारा आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांची एक विचारधारा आहे। आणि म्हणून आम्ही एकत्र येत असताना प्रत्येकाच्या विचारधारेचा सन्मान करून आम्ही या राज्यामध्ये लोकांच्या हिताची जपणूक करणं ह्या एका अजेंड्यावरती कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती एकत्र आलेलो आहोत। आणि त्यामुळे आमची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आहे। त्याच वेळेस भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा सन्मान करणं, त्या विचारधारेचा सन्मान राखत असताना एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा शिवसेनेची जी विचारधारा आहे तिचा सुद्धा सन्मान ठेवून एकत्र काम करणं, महायुतीमध्ये एका विचाराने राहणं ही आमची प्रायोगिकता आहे। आणि त्यामुळे आज जे शेलार साहेब म्हटले असतील तर सध्याच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये नेतृत्वाला अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या विचारधारेच्या लोकांना त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या प्रेरित करणं, त्या ठिकाणी त्यांना आव्हान करणं, या सगळ्या गोष्टी होत असतात। आणि म्हणून आम्ही आमची विचारधारा घेऊन जात असताना समोरच्या विचारधारेचा, आमच्या समोरच्या जे पक्ष आहे आमच्या बरोबर, त्याचा सन्मान हा कायम ठेवणार आम्ही। बरोबर आहे। मात्र विकासजी, सर्वसामान्य मतदारांचं काय? आपल्यामध्ये वाद आहे हे तर स्पष्ट होताना दिसतं। एका बाजूला आपण पाहतोय की शाहू फुले आंबेडकर अशी विचारधारा एका बाजूला आहे, दुसरीकडे मात्र तुम्हाला सन्मान हा करावाच लागणार, ज्याला आशिष शेलार थेटपणे बोलताना दिसतात। दोन विचारधारा सत्तेसाठी एकत्र आलेल्या आहेत असं मतदारांनी समजायचं का? आणि ही आपली अपरिहार्यता आहे का? बिलकुल अपरिहार्यता असण्याचा विषय नाहीये। इथे हा कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये आपण जेव्हा एकत्र महायुतीमध्ये आलो त्याच वेळेस आपण आपल्या विचारधारेबरोबर आपल्या सहयोगी पक्षांची विचारधारा किंवा आपली जे युतीमध्ये जे पक्ष आपण एकत्र आहोत त्या सर्वांच्या विचारधारेचा सन्मान करणं हा एक अजेंडा आहे। आणि त्यामध्ये सन्मान करणं किंवा समोरच्याला आदरयुक्त गोष्टीकडनं पाहणं किंवा त्याच्या विचारधारेबद्दल आपली विचारधारा जपत असताना समोरच्याच्या विचारधारेचा सन्मान करणं याच्यामध्ये कुठेही चुकीचा अजेंडा नाहीये किंवा त्या ठिकाणी कुणाही मतदारांमध्ये सुद्धा कुठेही संभ्रम पसरण्याचं कारण नाहीये। कारण शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढत असताना प्रत्येक जण आपापल्या विचारधारेवरती लढतो। आम्ही आमच्या विचारधारेवरती लढत असताना आम्ही आमच्या महायुतीतल्या पक्षाच्या विचारधारेवरती, महापुरुषांवरती कुठेही टीका टिप्पणी अथवा काही होण्याचं काही कारणच नाही। कारण ती विचारधारा, आपली विचारधारा जेव्हा लोकांपर्यंत घेऊन जात असताना इतरांच्या विचारधारेचा अनादर करणं याचा विषयच येत नाहीये। बरं विकासजी, जाता जाता मला फक्त एका शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे। दादांचं मौन नेमकं का आणि नो कॉमेंट्स का? नाही, दादांचं मौन म्हणजे काय होतं की हल्ली राजकीय दृष्ट्या एखाद्या वक्तव्याचा आज सुद्धा आपण पाहिलं असेल की भाजपचे अध्यक्ष लातूरमध्ये चव्हाण साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरनं मग ते चुकल्यानंतर अनेक अडचणी निर्माण होतात। आणि त्यामुळे बाबा आता सध्याच्या घडीला राजकीय दृष्ट्या ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांचा विषय, लोकांच्या कामाचा विषय, प्रचाराची रणनीती, धावपळ, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत। कॉन्ट्रोवर्सी एखाद्या विषयामध्ये होण्यापेक्षा ते सध्याच्या काळामध्ये टाळले तर चांगली गोष्ट आहे। आणि त्यामुळे आपल्यामध्ये संभ्रम अवस्था नको निर्माण व्हायला, प्रचारामध्ये कुठंतरी ते वेगळे पण नको यायला, त्यामुळे तो विषयच नको। मीडियाच्या माध्यमातून, मीडिया हे दुधारी अस्त्र आहे, एकीकडे डोक्यावरती घेतं आणि एकीकडे एखादं वक्तव्य चुकल्यानंतर त्याच्यावरती एकूण सगळे जे पडसाद उमटतात ते खऱ्या अर्थाने नको। म्हणून कदाचित दादा त्या गोष्टी करतात, टाळल्या असेल। निश्चितच लोकशाही टिकवण्यासाठी दुधारी तलवार हे पत्रकारांना व्हावंच लागणार आणि माध्यमांना व्हावंच लागणार। धन्यवाद विकास पासलकर, तुम्ही आमच्या सोबत बोललात त्यासाठी। न्यूज प्लॅनेटमध्ये इतरही महत्त्वाच्या विषयांसह राजकीय घडामोडींसह भेटूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर।